नव्या वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी। नव्या कायद्यानुसार वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण येणार। करुणा मुंडे पोटगी प्रकरणात धनंजय मुंडेंना मोठा दणका। 2 लाखांची पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टाकडून कायम। धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली। रुग्णालयानं याआधी चांगलं काम केलं असलं तरी भिसे कुटुंबियांसोबत झालेला प्रकार असंवेदनशीलच। मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम। आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली स्टंटबाजीही थांबवण्याचं आवाहन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य। विरोधी पक्षांची कोकाटेंवर कडाडून टीका। तसं बोलले असतील तर माफी मागतो, बावनकुळेंनी स्पष्ट केलं। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय। इमर्जन्सीच्या कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नसल्याचा ठराव मंजूर। लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहर यांचा आत्महत्येचा प्रयत्न। स्वतःवर गोळी झाडून घेतली, मात्र सुदैवाने बचावले। खासगी रुग्णालयात उपचार सुरू। आज देशभरात रामनवमीचा उत्साह। दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव साजरा होणार। दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीलंकेचा मित्र विभूषण हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान। श्रीलंकेच्या अध्यक्षांसोबत चर्चा। मोदी 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर।